राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथे महावितरणचे उपकेंद्र आहे। या उपकेंद्राच्या आवारात मोठ्या प्रमाणात निलगिरीची झाडे तोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। गेल्या 2 दिवसात अनेक झाडे तोडण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे। कसबा वाळवे ग्रामस्थांनी महावितरणला पूर्वीच्या काळात येथे मोफत जागा दिली आहे। या परिसरात 25 वर्षापूर्वी निलगिरीची शेकडो झाडे लावण्यात आली होती। आज ही झाडे मोठी झाली आहेत। या उपकेंद्रामध्ये नव्याने विद्युत रोहित्र आणि उच्चदाब वीज वाहिन्यांचे काम पूर्ण झाले आहे। महावितरणकडून ही वृक्षतोड करण्यात आली आहे। या कामासाठी नेमण्यात आलेल्या ठेकेदाराने मशीनच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात झाडे तोडली आहेत। तोडण्यात आलेले लाकूड कर्नाटकातील एका कंपनीला देण्यात आल्याचे समजते आहे। याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारले असता वीज वाहिन्यांना अडथळा येत असल्याने वन खात्याची परवानगी घेऊन आतापर्यंत 70 झाडे तोडल्याचे सांगण्यात आले। आज पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते येथे नवीन उपकेंद्राचे उद्घाटन होणार आहे। या पार्श्वभूमीवर येथे झालेल्या वृक्षतोडीमुळे पर्यावरण प्रेमी नाराज झाले आहेत। झाडे लावा, पर्यावरण वाचवा या शासकीय उपक्रमाला येथे तिलांजली देण्यात आली आहे। पेपेंसाठी राधानगरीहून उत्तम पाटील।